नमस्कार. सध्या बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते खूप गाजतंय. त्याच्या आपण रोज बातम्या वाचतोय, ऐकतोय आपण. आणि हे प्रकरण असं आहे की एका सरपंचाची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली आहे आणि या निर्घुण हत्येमध्ये वाल्मिक कराड हे सहभागी आहेत की नाही यावर गदारोळ चाललाय. आणि गदारोळ यासाठी चाललाय की वाल्मिक कराड हे अत्यंत निकट आहेत राष्ट्रवादीचे मंत्री, म्हणजे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे हे सगळं प्रकरण रोज तापतंय जास्त. तर या प्रकरणात काल वाल्मिक कराड आणि ज्यांनी हत्या केली असा जो संशय आहे, जे सगळे आरोपी आहेत, त्यांना मकोका लावला. मकोका म्हणजे काय हे अनेक जणांना माहिती नाहीये आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते. मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा. हा कायदा 1997 मध्ये आणला. संघटित गुन्हेगारी म्हणजे एखादी गँग करायची, दोनपेक्षा अनेक जणांनी एकत्र यायचं, एक नियोजन करायचं, एक कटकारस्थान करायचं. आणि एक कटकारस्थान कशाचंही असू शकतं, म्हणजे हत्येचं असू शकतं, खंडणी गोळा करण्यासाठी असू शकतं, त्याच्यानंतर जमीन हडपण्यासाठी असू शकतं, एखाद्याची संपत्ती हडपण्यासाठी असू शकतं. तर ही संघटित गुन्हेगारी जी आहे ती संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा लागू केलेला आहे. आणि तुमच्या लक्षातच आलं असेल की जर संघटित गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर हा कायदा हा अतिशय कडक असणार आहे. आणि त्याप्रमाणे हा मकोका कायदा 1997 मध्ये अंमलात आणला. या कायद्यात फक्त एकदाच मध्ये थोडंसं सुधारणा करण्यात आली, नाहीतर तो तेव्हापासूनचा हा कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू आहे. मकोका कायद्याअंतर्गत जर अटक झाली तर भीती निर्माण होते. का भीती निर्माण होते? कारण मकोका कायद्याअंतर्गत अटक जेव्हा होते तेव्हा त्या आरोपीला जामीन मिळणं हे खूप कठीण असतं. म्हणजे जवळजवळ बहुतेक जामीन हा मंजूर होत नाही या कायद्यात, कारण हा गुन्हाच खूप गंभीर असतो. जेव्हा हा गुन्हा खूप गंभीर असतो तेव्हाच हा मकोका लावला जातो. या मकोका अंतर्गत एक विशेष न्यायालय स्थापन केलेलं असतं. त्या विशेष न्यायालयातच हे खटल्यांची सुनावणी होते. या विशेष न्यायालय जे असतं त्याचे जे जज असतात त्यांची नेमणूक हे सरकार करतं. तर सरकार मुख्य जजची नेमणूक करतं आणि त्यांना सहाय्यक म्हणून आणखीन पण इतर जज असतात, त्यांची पण नेमणूक, सर्व नेमणूक ही सरकार करतं. आणि ह्या विशेष न्यायालयासाठी एक सरकारी वकील असतो, त्याची सुद्धा नेमणूक सरकार करतं. हा जो विशेष वकील नेमलेला असतो, सरकारी वकील जो नेमलेला असतो, त्याला किमान 10 वर्षांचा अनुभव असलेला सरकारी वकील नेमला जातो. आणि या विशेष न्यायालयात हे मकोका लावल्याचे जे खटले आहेत ते फक्त या विशेष न्यायालयात चालतात. इतर न्यायालयात हे खटले चालत नाहीत. विशेष न्यायालयाने जर निकाल दिला तर त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जाता येतं. पण मुळात हा खटला जो चालवला जातो तो या विशेष न्यायालयात चालवला जातो. आता मकोका अंतर्गत जे काही खटले चालतात त्या खटल्यांमध्ये सजा किती असते? तर जो हा गुन्हा करतो किंवा जो या गुन्ह्यात मदत करतो किंवा जो या गुन्ह्याची माहिती लपवतो, अशा सर्व जे आरोपी असतात किंवा जे गुन्हेगार असतात त्यांना किमान 5 वर्षाची कैद आणि कमाल म्हणजे जन्मठेप पण होऊ शकते. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे किमान 5 वर्षाची कैद आणि कमाल जन्मठेपेची सुद्धा शिक्षा होऊ शकते. जर एखाद्या ठिकाणी संपत्ती हडप केलेली असेल, म्हणजे गँग तुम्ही तयार केली, तुम्ही कटकारस्थान केलं, तुम्ही नियोजन केलं आणि एखाद्याची संपत्ती हडप केली, असा जर गुन्हा असेल आणि त्याला जर मकोका लावला असेल तर जेव्हा हे सिद्ध होतं तेव्हा ती संपत्ती जप्त केली जाते, पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे जे आरोपी आहेत त्यांना मात्र 3 वर्षांची सजा होते किंवा किमान 3 वर्षाची किंवा जन्मठेपेपर्यंत कुठली सजा होऊ शकते, पण किमान सजा ही 3 वर्षाची. त्यामुळे मकोका लागला की किमान सजा ही 5 वर्षाची किंवा 3 वर्षाची असतेच आणि कमाल ही जन्मठेपेपर्यंत होऊ शकते. आणि त्यामुळे मकोका कायदा लावणं हे खूप गंभीर मानलं जातं. असा हा मकोका कायदा आहे, तो 1997 पासून अंमलात आहे. आणि मकोका कायद्याअंतर्गत जर गुन्ह्याची नोंद झाली की हा मकोका कायद्याअंतर्गत झालेला आहे तर त्याची चौकशी, या गुन्ह्याची चौकशी ही 90 दिवसात करावी लागते. जर 90 दिवसात चौकशी पूर्ण झाली नाही तर मग आतापर्यंत काय काय चौकशी केली आम्ही आणि आम्ही कुठल्या दिशेने चौकशी करत आहोत आणि आमची कशी प्रगती चालली आहे त्याची सगळी माहिती जे पोलीस असतात त्यांना त्या विशेष कोर्टात द्यावी लागते. आणि मग विशेष कोर्ट ठरवतं आणि मग आणखीन मुदतवाढ दिली जाते. म्हणजे आणखीन 90 दिवसांची मुदतवाढ दिली जाते. म्हणजे मग पहिले 90 दिवस आणि मग जर मुदतवाढ दिली तर आणखी 90 दिवस, असं 180 दिवस
यांची चौकशी चालते, पण त्याला निर्बंध आहेत. ही चौकशी लवकर होणे गरजेचं असतं आणि मग त्याच्यावरती कोर्ट देखरेख ठेवतं. जर 90 दिवसात चौकशी झाली नाही तर मग कोर्ट त्याच्यावरती देखरेख ठेवतं. दरवेळेस तुम्हाला मुदतवाढ हवी असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते, ते मुदतवाढते. या प्रकरणात आणखीन एक जो शब्द सारखा वापरला जातो, जसं मकोका हा शब्द वापरला, ज्याला काही जण मोक्का म्हणतात, काही जण मो आणि कला क लावतात आणि काही जण मकोका असं म्हणतात, म्हणजे संघटित गुन्हेगारी निर्बंध कायदा. या प्रकरणात आणखीन एक शब्द सतत वापरला गेला आणि तो म्हणजे सीडीआर. असं सतत सांगितलं गेलं की वाल्मिक कराडचा सीडीआर काढा, वाल्मिक कराडचा सीडीआर काढा. तर सीडीआर म्हणजे काय? तर सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड. म्हणजे आपण जे फोन करतो ते आपण कुठले तरी एक सर्व्हिस प्रोव्हायडर घेतलेला असतो. म्हणजे वोडाफोन असेल, आता मोबाईल आहे त्यामुळे आपल्याला वोडाफोन असेल, एअरटेल असेल, जिओ असेल किंवा BSNL असेल, हे कुठलाही आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर घेतलेला असतो. आपण फोन केला की त्याचा रेकॉर्ड हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात, म्हणजे वोडाफोन किंवा ज्या कंपन्या असतात त्यांच्याकडे तो रेकॉर्ड जातो. आणि हा सगळा रेकॉर्ड आहे ते 1 वर्षासाठी प्रत्येक माणसाचा, प्रत्येक फोनचा रेकॉर्ड हा त्या कंपनीकडे असतो. 1 वर्षांनी तो हा रेकॉर्ड पुसून टाकतात, पण रेकॉर्ड हा राहतो आणि त्याला म्हणतात कॉल डिटेल रेकॉर्ड. आता हा कॉल डिटेल रेकॉर्ड जर कंपनीकडे मागायचा असेल की बाबा माझ्याकडे वोडाफोन आहे आणि मला जर कॉल डिटेल रेकॉर्ड पाहिजे तर तो मला मिळत नाही किंवा कुणालाही तो असा मिळत नाही, त्याला ACP लेव्हलचा पोलीस ऑफिसर किंवा DCP लेव्हलचा पोलीस ऑफिसर यांनी पत्र द्यायला लागतं त्या कंपनीला की अमुक अमुक हा संशयित आरोपी आहे, त्याच्याबाबत आम्हाला चौकशी करायची आहे आणि त्याच्यासाठी त्याचा हा फोन नंबर आहे, त्यांनी या फोन नंबरवरनं केलेल्या सगळ्या फोनचे आम्हाला रेकॉर्ड्स पाहिजे आहेत, असं ACPनी किंवा DCPनी जर पत्र कंपनीला दिलं तर मग कंपनी त्याच्या कॉलच्या सगळे रेकॉर्ड आहेत ते त्या पोलिसांच्या हवाली करते. अन्यथा असे माहिती देणं हे अत्यंत बेकायदा आहे आणि कंपनी अशी माहिती कोणालाही देऊ शकत नाही. अर्थात काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे भ्रष्टाचार असतो आणि त्यामुळे हे जे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतात काही ठिकाणी किंवा बाकीचे जे माणसं असतात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि ज्यांचा खूप दबाव येऊ शकतो, ते कंपन्यांकडे बेकायदेशीर ही माहिती घेऊ शकतात. आता CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये काय काय मिळतं? नंबर 1, मी कुणाला फोन केला म्हणजे त्याचा नंबर, माझा नंबर, मी कोणाला फोन केला त्याचा नंबर, कोणी मला फोन केले ते सर्व नंबर, म्हणजे कोणी फोन केले त्याचे सर्व नंबर, मी प्रत्येक फोनवर किती वेळ बोलले, प्रत्येक येणाऱ्या फोनवर किती वेळ बोलले, माझं जे संभाषण आहे ते कसं आहे संभाषण, म्हणजे मी SMS पाठवलाय का मी WhatsApp पाठवलाय त्याची माहिती पण मिळते. फक्त मी बोलली आहे हे कळतं किंवा मला फोन आलाय हे कळतं, मी काय बोलली आहे किंवा मला फोनवरती काय संभाषण झालं हे कळत नाही. तसंच SMS जर पाठवलेला असेल तर तो कळतो की मी कुणाला SMS पाठवलाय किंवा कुठून मला SMS आलाय, तो किती वाजता आलाय. मी जर फोन केला असेल तर तो माझा फोन किती वेळ चालला, मला जर फोन आला असेल आणि मी त्या फोनवर बोलले असेल तर तो किती वेळ चालला, ही सगळी माहिती मिळते. फक्त फोनवर बोलला असेल तर फोनमध्ये काय बोललात त्याची माहिती मिळत नाही. SMS पाठवला असेल तर SMS काय पाठवला किंवा कुठला SMS आला त्याच्यात मजकूर काय तो मजकूर मिळत नाही. पण मग हे कशासाठी महत्वाचं असतं? हे खूप महत्वाचं असतं की माझा संपर्क कोणाकोणाशी झाला हे खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे पोलिसांना ह्या CDRची खूप गरज असते. या CDRवरनं मी कुणाकोणाशी संपर्क केला, कोण कोण माझ्या संपर्कात आहे हे सगळी माहिती पोलिसांना मिळते आणि मग त्या लोकांना उचलून ताब्यात घेऊन मग पोलीस त्यांची चौकशी करतात आणि त्याच्यासाठी हा CDR मिळवणं हे खूप गरजेचं असतं. पण मी सांगितल्याप्रमाणे हा CDR कोणालाही मिळवता येत नाही. पोलिसांची जर चिठ्ठी म्हणजे पत्र गेलं आणि त्याच्यात त्यांनी जर कारण सांगितलं की CDRची माहिती कशासाठी हवी तरच कंपनी ती CDRची माहिती देते आणि ते सुद्धा कंपनी माहिती कशी म्हणजे 1 वर्षाचीच त्यांच्याकडे माहिती उपलब्ध असते, तेवढी ते माहिती त्या CDRची देऊ शकतात. ही CDRवरची जी माहिती आहे ती कोर्टात सादर होऊ शकते, तो साक्ष म्हणून किंवा हे म्हणून कोर्टात मान्य आहे ते कोर्ट त्याला तुम्ही सादर करू शकता आणि याच्यावरही माहिती मिळते. आणखीन एक अत्यंत महत्वाचं म्हणजे मी जेव्हा फोन केलेला असतो अमुक माणसाला तेव्हा मी कुठे आहे त्याची माहिती पण या CDRवरून कळते. ती कशी कळते? जर मी फोन केलेला असतो तर माझा जो फोन आहे ना तो माझ्या जवळचा जो मोबाईल टॉवर असेल, अगदी जवळचा जो मोबाईल टॉवर असते त्याच्यावरनं तो फोन
जातो आणि त्यामुळे माझ्याजवळ कुठला मोबाईल टॉवर आहे त्याचा नंबर त्या सीडीआरमध्ये मिळतो. त्यामुळे मी जर म्हटलं की गुन्हा घडला तेव्हा मी मुंबईतच नव्हते आणि जर माझा सीडीआर मिळाला आणि त्याच्यातनं मी फोन केलाय आणि हा माझा फोन मुंबईतनं आलाय म्हणजे मुंबईच्या मोबाईल टॉवरवरनं ज्याचा नंबर मिळतो त्या मोबाईल टॉवरवरनं आलाय असं जर कळलं तर ह्याचा अर्थ मी खोटं बोलतेय. मी त्या दिवशी मुंबईतच होते कारण मी जो फोन केला होता तो फोन मुंबईतील एका मोबाईल टॉवरवरनं लिंक झाला होता आणि तो फोन झाला होता. आणि त्यामुळे हे सीडीआर त्याच्यासाठी पण महत्वाचं असतं की तो माणूस नेमका तो फोन करताना किंवा तो फोन रिसीव्ह करताना कुठल्या मोबाईल टॉवरच्या जवळ होतं ते कळतं. त्यामुळे तो नेमका कुठे होता त्यावेळेस हे पण कळतं आणि त्यामुळे गुन्ह्याची उकल करायची असेल ना तर ही सगळी माहिती खूप महत्वाची असते. त्यामुळे या गोष्टी ह्या दोन हे जे आहेत त्याची खूप चर्चा चालली होती. एक म्हणजे मकोका म्हणजे काय आणि एक म्हणजे सीडीआर म्हणजे काय आणि त्यामुळे त्याची माहिती देण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ केला. जय हिंद.